ब्रह्मकुमारी शोभा जे गोवा सिंधुदुर्ग इन्चार्ज आज बोडगेश्वराच्या जत्रेच्या निमित्ताने दरवर्षी आम्ही या ठिकाणी एक्झिबिशन लावतो। तर बोडगेश्वर यात्रेच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा। कालच राम जन्मभूमीवर राम प्रतिष्ठापित झालेले आहेत आणि आज जर बघितलं तर इथे बोडगेश्वराची जत्रा आहे हा आनंदोत्सव आहे जो सर्वत्र गोव्यामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये विश्वामध्ये हा आनंदोत्सव एक प्रकारे सुरू आहे। तर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ही दरवर्षी बोडगेश्वरांच्या यात्रेच्या निमित्ताने एक्झिबिशन लावते। कधी जर बघितलं तर लोकांना व्यसनमुक्त बनवण्याकरता तणावमुक्त बनवण्याकरता काही झाक्यांचंही आयोजन केलं जातं। आज संपूर्ण भारतामध्ये नशामुक्त भारताचा एक खूप मोठा प्रोजेक्ट सुरू आहे। त्या दृष्टिकोनातून ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय देखील तो प्रोजेक्ट सगळीकडे राबवत आहे। तर एक्झिबिशनमध्ये विशेष करून आपण स्वतः कोण आहोत, ईश्वर कोण आहे किंवा परमेश्वराची आठवण केल्यानंतर राजयोगाच्या माध्यमातून आपली मनशांती कशी प्राप्त होते, एकाग्रता कशी प्राप्त होते अथवा व्यसनमुक्त आपण कसं बनतो हे सांगितलं जाईल। त्याचबरोबर आज प्रत्येक मनुष्याला गरज आहे ती म्हणजे भयमुक्त होण्याची, कारण अनेक प्रकारच्या भीती जी आहे ते निर्माण झालेल्या आहेत। पण जेव्हा राजयोगाचा अभ्यास करतो तेव्हा एक ईश्वरीय साधनेच्या आधारे म्हणा किंवा ईश्वरीय शक्तीच्या आधारे म्हणा आपण एक सेफ्टीचं जीवन जे आहे ते जगू शकतो। त्याच्यात ब्रह्मकुमारी विद्यालय समस्त विश्वामध्ये जवळजवळ 147 देशांमधून कार्य करते। 1937 मध्ये ह्या विद्यालयाची स्थापना झाली। याचं मुख्य हेड ऑफिस माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये वेगवेगळ्या 22 प्रभागांच्या द्वारे कार्य चालतं। फॉर एक्झाम्पल यूथ विंग आहे, त्या मीडिया विंग अथवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग, पॉलिटिकल विंग, रिलिजियस विंग अशा वेगवेगळ्या विंग्सच्या द्वारे हे विद्यालय कार्य करतं। महिला विंग देखील आहे। आज बालिका दिवस पण आहे तर बेटी बचाओ बेटी पढाओ का प्रोजेक्ट पण आपला चालू आहे। महिलांच्या करताही महिला सशक्तीकरण, यूथ सशक्तीकरण अथवा मेडिकल विंगच्याद्वारे व्यसनमुक्ती हे प्रोजेक्ट ब्रह्मकुमारी विद्यालयाच्याद्वारे राबवले जातात। हे एक्झिबिशन या ठिकाणी 5 दिवस असेल। सकाळी 9 पासून ते संध्याकाळी रात्रीपर्यंत असेल। याची फी म्हटलं तर विनामूल्य आहे। कोणीही येऊन या ठिकाणी हे ईश्वरीय ज्ञानयोगाचा अभ्यास करू शकतो। इथंच आपलं होली पॅलेस वेरला या ठिकाणी ब्रह्मकुमारी सेवा केंद्र आहे। त्याही ठिकाणी येऊन हे ईश्वरीय ज्ञान आणि सहज राजयोगाचं शिक्षण आपण प्राप्त करू शकता। आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि निमंत्रण। ओम शांती।